सगळ्या मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी अतुल गायकवाड तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही आता हे बघत असाल की हे समोर काय हे काय दाखवलं गेले. होय मित्रांनो, हेच मी दाखवतोय की ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आपल्या सगळ्या जी पटसंख्या आहे ती कमी होताना दिसते. आणि ही जी छोटी छोटी बाळं आहेत पुढे हलगी वाजवत आहेत, शिक्षक आहेत, त्यांचे गुरु काही मॅडम आहेत आणि हे गावामध्ये रॅली काढतायत गुढीपाडव्याच्या निमित्तानं. आणि पाडव्याच्या निमित्ताने आणि ही रॅली काढलेली आहे की आपली लहान लहान बाळं आहेत ते आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाठवा, त्याचा पट वाढवा. ह्यासाठी या शिक्षकांनी जे गुरु आहेत जिल्हा परिषदमधले त्यांनी काढलेली ही एक छोटीशी रॅली आहे. गावामध्ये लहान लहान बाळं आपापली अंगणवाडीमधली असतील, पहिलीची असतील, दुसरीची असतील, ती आपण आपल्या या इंग्लिश मिडियमला न पाठवता जिल्हा परिषद शाळेला पाठवा. मराठी शाळेमधला पट वाढवा आणि पट वाढवून शाळेची संख्या वाढवा, जेणेकरून मराठी शाळा चालतील. मित्रांनो, एक खरंच विचार केला तर खूप अवघड आहे आत्ताच्या या परिस्थितीमध्ये. जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत या पटाच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे कमी झालेल्या आहेत. कारण विद्यार्थ्यांची संख्या सगळी जी आहे ती सगळी कमी झालेली आहे. जिल्हा परिषद शाळेकडे जाण्याचा कल जो विद्यार्थ्यांचा आहे, विद्यार्थ्यांचा नाही पण त्यांच्या पालकांचा कल हा कमी आहे. आणि इंग्लिश मिडियमकडे जाण्याचा कल जो आहे हा सगळ्यात जास्त आहे. तर मित्रांनो, त्यासाठीच ही जी एक छोट्या बाळांनी रॅली काढलेली आहे, त्या रॅलीमध्ये त्यांचा मुख्य उद्देश हाच आहे की फक्त पट वाढवा, म्हणजे शाळेची विद्यार्थ्यांची संख्या वाढवा. प्रत्येकांच्या घरोघर जात, प्रत्येकांच्या दारोदार जात शिक्षकांनी सगळ्या पालकांना आवाहन केलं आहे की आपली मुले जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाठवा. आणि ही 2, 3, 4 पुढे छोटी बाळं दिसत आहेत. पाडव्याच्या निमित्तानं त्यांना साखरेचे हार त्यांच्या गळ्यामध्ये अडकलेले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या साखरेचे हार गळ्यामध्ये घातलेले आहेत आणि सुंदर पद्धतीची ही बाळं सजलेली आहेत आणि स्वतः शिक्षक यात जातीनं लक्ष घालत आहेत. इथे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल बघा, शिक्षक स्वतः म्हणजे ज्या शिक्षकामध्ये खरंच इंटरेस्ट असतो, ज्यांना ही करायची उत्सुकता असते, ते स्वतः बघा हलकी वादन करतायत. एका विद्यार्थ्याला ती कशी वादन करायची, हलकी कशी वाजवायची ते सांगतात. जर एखाद्या शिक्षकामध्ये हुरूप असेल, असं करायची इच्छा असेल तर खरंच शिक्षक ते ग्रेट असतात आणि तसे हे शिक्षक दिसत आहेत. आणि मित्रांनो, खरंच बघा ते त्या मुलाला दाखवत आहेत की अशी हलकी वाजव. आणि सगळी बाळं तिथे स्तब्ध आहेत, उभा आहेत. कारण की हलकी वादनानं गावातल्या भागामध्ये हलकी म्हणजे एक वादक चांगलं समजलं जातं. शहरामध्ये आता DJ आलेले आहेत आणि बँड पथक असेल. ही शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन एका लाईनीमध्ये शाळेकडे चाललेले आहेत. मित्रांनो, सगळ्यात एक सांगायची बाब म्हणजे सगळी खरी गोष्ट आत्ताची परिस्थितीच आहे. प्रत्येक पालक आपापल्या मुलाला, प्रत्येकजण इंग्लिश मिडियमकडे घेऊन जाताना दिसते. मुलींच्या घोषणा होत आहेत, ऐका. त्यांचा मेन उद्देश तोच आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं काढलेली रॅली गुढीपाडवा आणि पट वाढवा, हाच मुख्य घोषणा आहेत. याच मुख्य घोषणा आहेत, गुढीपाडवा आणि पट वाढवा, आपली मुले शाळेत पाठवा. तर मित्रांनो, आम्ही एकंदरीत या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आलो आणि तिथं जाऊन बसलो. जेव्हा मी लहानपणी अंगणवाडीमध्ये होतो आणि पहिलीला गेलो तेव्हा माझी पण हीच शाळा होती. लहानपणीचे दिवस खूप आनंदाचे असतात, खूप आनंदाचे असतात. आणि ही जी छोटी छोटी बाळं दिसत आहेत यांना पूर्णपणे सजवलं आहे. जसे आपण बर्थडेला केक आणतो, केक आणल्यानंतर जसा आपण टोप घातलं जातो वर, तसं प्रत्येक हे नवीन बाळं आहेत ही अंगणवाडीमधून पहिलीच्या वर्गामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांना आनंद वाटतो आहे आता. आणि त्यांच्या गळ्यामध्ये साखरेचे हार शिक्षकांनी घातलेले आहेत. ही बाकीची जी सगळी छोटी मुलं बाळं बसलेली आहेत, ही बाळं बसलेली आहेत ती पहिलीची, दुसरीची, तिसरीची, चौथीची, म्हणजे या ठिकाणी ही मोठी बाळं आहेत. आणि ही आता अंगणवाडीमधून ही दुसरी जी बाळं तुम्हाला मी दाखवली होती ती बाळं अंगणवाडीमधून पहिलीच्या वर्गात गेलेले आहेत. तर हा जो मेन उद्देश आहे तोच उद्देश आहे की गुढीपाडव्याच्या निमित्तानं जो त्यांनी एक कार्यक्रम ठेवला, म्हणजे गावामधून रॅली काढली, गुढीपाडवा आणि पट वाढवा. त्या बोर्डवर सुद्धा त्यांनी तेच लिहिलेलं आहे, गुढीपाडवा, पट वाढवा आणि आपली मुले शाळेत पाठवा. एकंदरीत पालक काय आले होते, माझा भाऊ जयराम आणि ही समोर दिसलेले छोटी बालक आहेत, हेच हे पहिलीच्या वर्गामध्ये गेलेले आहेत. त्यांना पण आनंद होतोय. आणि समोरच
मॅडम बसलेले आहेत त्यांच्या. आणि मित्रांनो, खरंच लहानपणीचे दिवस खरंच चांगले असतात. आणि खरंच मित्रांनो खूप छान आहे. लहानपणीचे दिवस खरे चांगले असतात. गुरु आहेत बघा, हे या शाळेमधले शिक्षक आहेत आणि सरांनी विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी बिस्किटाचं वाटप करतात. आधीच साखरेच्या गळ्यामध्ये हार बाळांच्या गळ्यामध्ये अडकवलेले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे असतात साखरेचे हार, तर लहान बाळांना काय पाहिजे असतं, हीच खुशी बाळांना सगळ्यात आनंद देऊन जाते. एक एक बिस्किट पुडा, डोक्यावरती टोप आणि गळ्यात साखरेचा हार असला की बाळांना एकदम आनंद होऊन जातो आणि हीच बाळं खुश होतात. मित्रांनो, मी पण आलो होतो. प्रत्यक्ष मॅडम त्या बाळाची ओवाळणी करतायत. त्याला सुद्धा एक छोटासा टोप दिला आहे आणि त्याला नाम लावून त्याची ती ओवाळणी करतायत. म्हणजे इतकं हे कुठं होऊ शकतं, हे फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच होऊ शकतं. ज्या ठिकाणी मान, प्रतिष्ठा, सन्मान हा लहानपणी जिथं आपण ज्या शाळेमध्ये शिकलो गेलो त्याच शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ही प्रतिष्ठा आपल्याला बघायला मिळते. आणि इतकं सुंदर पद्धतीचं या बाळाचं स्वागत हा पहिलीमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे मॅडमनं त्याचं कौतुक केलेलं आहे आणि त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याची ओवाळणी केली, त्याला गळ्यामध्ये त्याच्या साखरेचा हार घातला. हीच गोडी मुलांना एकदम भावूक करून जाते आणि हीच जिल्हा परिषदची शाळेची खरी खासियत असते मित्रांनो. तर एक छोटं बाळ आहे, ते पण आता शाळेत आलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. पण ते एवढे मुलं बाळ बघितलं त्यांना घरी बसायची सवय असते आणि एवढी मुलं छोटी छोटी बघितल्यानंतर ते घाबरून गेले. ते बसू का नको म्हणून ते एकटंच उभं आहेत. तर या ठिकाणी पंचायत समितीचे नाटके साहेब या ठिकाणी स्वतः याच कार्यक्रमाला हजर झालेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री नाटके साहेब यांचा आगमन आहे. त्याचबरोबर काटेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सुजित जाधव सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोन्ही महोदयांचा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर जाधव यांच्या हस्ते सत्कार होईल. बार्शी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री नाटके साहेब यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर जाधव यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर काटेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सुजित जाधव सर यांचा सत्कार होईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगावचे शिक्षक श्री आनंद जाधव सर मी त्यांचा सत्कार करते, त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या चिमुकल्यांचा बार्शी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री नाटके साहेब यांच्या हस्ते स्वागत होत आहे. गुलाब पुष्प देऊन या नावागतांचे या ठिकाणी माननीय गट शिक्षण अधिकारी साहेबांच्या हस्ते स्वागत होईल. तर जे पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी होते, गट शिक्षण अधिकारी, त्यांचा सत्कार झाला नाटके साहेबांचा. आणि आता नाटके साहेब स्वतः त्या लहान बाळं जे आहेत पहिलीला गेलेले आहेत त्यांचा सत्कार करतायत. तर फुलं देऊन बाळांचं एकदम स्वागत करण्यात आले. आता ते पहिलीला गेलेले आहेत. एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, एक बाळांच्या मनामध्ये एक एनर्जी यावी, एक हुरूप निर्माण व्हावा की आपण शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही वस्तू मिळते, आपल्याला हे भेटतं, आपला मान सन्मान होतो आहे, भीती कुठल्याही मनात नसावी म्हणून ह्या एक छोटासा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. नाटके साहेब आले, त्याबद्दल त्यांचं जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा बोरगाव खुर्द यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. खूप सुंदर वाटलं मित्रांनो आजचा कार्यक्रम बघून. असाच कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा बघितल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण आली, कारण मी याच शाळेमध्ये शिकलो होतो. आणि मित्रांनो, एक सांगायचा उद्देश हाच आहे की आज आपण इंग्लिश मिडियमला आपली मुलं पाठवतो आहे, परंतु जिल्हा परिषदला सुद्धा आपली मुलं पाठवा, कारण की इंग्लिश मिडियमला इतके पैसे अफाट भरून आपण या ठिकाणी आपली मुलं पाठवतो आहे, पण जिल्हा परिषदला कुठल्याही अशा फीज नाहीत. तर या ठिकाणी हा
कार्यक्रम आजचा जो होता तो खास उद्देश होता गुढीपाडवा आणि पट वाढवा. चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.